नमस्कार. प्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. 5 राज्यांचे निकाल लागले. खरं तर सगळ्यांचं लक्ष होतं पश्चिम बंगालकडे आणि काय झालं तिकडे ते सगळ्यांना माहिती आहे. सत्ता परिवर्तन झालं. पण त्याचबरोबर आणखीन एका राज्याकडे आपलं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, ते म्हणजे तमिळनाडूकडे. आणि तमिळनाडूमधला निकाल हा खूपच अनपेक्षित असा समोर आल्याचं आपल्याला बघायला मिळालं. म्हणजे तमिळनाडूमध्ये लढत होती ती मुख्यत्वे 3 पक्षांमध्ये लढत होती. एक डीएमके प्लस काँग्रेस, म्हणजे डीएमके बरोबर काँग्रेस होती, त्यांची प्री अलायन्स होती. त्यानंतर एआयडीएमके म्हणजे अण्णा द्रमुक प्लस भाजप असं त्यांचं अलायन्स होती. आणि तिसरा पक्ष होता, सगळ्यात महत्वाचा होता, तो म्हणजे टीव्हीके. हा टीव्हीके जो पक्ष आहे तो दक्षिणेकडचा जो सुपरस्टार आहे, दक्षिणेकडचा जो प्रसिद्ध अभिनेता आहे विजय थलपती, याचा हा टीव्हीके पक्ष आहे. खरं तर विजय थलपतीनं जेव्हा ठरवलं की आपण आता राजकारणामध्ये उतरूया, त्यावेळेला त्यांनी कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश केला नाही. त्याने असं ठरवलं की आपण आपला स्वतंत्र पक्ष काढायचा आणि मग त्या पक्षाची काही ध्येय, धोरणं, विचार हे त्यांनी मांडले की जे लोकांना आवडले. त्याच्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने होती ती म्हणजे तमिळनाडूच्या लोकांची एक अस्मिता, तमिळनाडूची संस्कृती, याच्यासाठी आपल्याला काही काम करायचंय या एका, आणि त्याचबरोबर जे यंग मुलं आहेत या मुलांसाठी आपल्याला काम करायचंय. आणि त्या दृष्टीनं आपण बघितलं की जेव्हा थलपती हा या सगळ्याच्या म्हणजे त्यांनी रॅली काढल्या, त्यांनी पदयात्रा काढल्या, त्यांनी प्रचंड सभा घेतल्या. या सभांच्या वेळी जेव्हा जी गर्दी आपल्याला बघायला मिळाली, त्यातनं अनेक विश्लेषक, अनेक तज्ज्ञ हे सांगू लागले की या वेळेला विजय थलपती हा निश्चित जिंकून येऊ शकतोय. याचं कारण असं आहे की प्रचंड त्याच्या सभांना गर्दी व्हायला लागली, त्याच्या रॅलीमध्ये गर्दी होत होती आणि त्याप्रमाणे अपेक्षित निकाल जेव्हा आपल्या समोर आले तेव्हा निकाल काय आले तर डीएमके, द्रमुक जो आहे, द्रमुक आणि काँग्रेस, तर द्रमुकला याच्यामध्ये 59 जागा मिळाल्या, काँग्रेसला 5 जागा मिळाल्या, अण्णा द्रमुकला 47 जागा मिळाल्या. भाजपला काही फारसं ते मिळणार नव्हतं, ते अपेक्षित होतं भाजपला, तरी 1 जागा भाजपला मिळाली. पण टीव्हीकेनी म्हणजे विजय थलपतीच्या पक्षांनी 108 जागा मिळवल्या आणि त्यामुळे आज तमिळनाडूतला सर्वात मोठा पक्ष हा टीव्हीके ठरलेला आहे. त्यामुळे आता एक चित्र स्पष्ट झालं की टीव्हीकेची सत्ता येते. विजय थलपती हा मुख्यमंत्री होतोय आणि त्या दृष्टीतनं तमिळनाडूमध्ये सगळं वातावरण तयार व्हायला लागलं. 4 ते 5 दिवस झाले आता या निकालाला, 4 तारखेला निकाल लागले. हे होत असताना विजय थलपतीला हे लक्षात आलं नाही की आता आपल्याला राज्यपालांकडे जायचंय. त्याला वाटलं राज्यपाल आता आपल्याला बोलवणं धाडतील वगैरे, पण याच्यामध्ये गटनेतेपदी आपली निवड करून घ्यायची आहे हे त्याला काही लक्षात आलं नव्हतं. पण मग नंतर जेव्हा त्याला हे समजलं की आता राज्यपालांकडे आपल्याला जावं लागणार आहे, की माझ्याकडे एवढी संख्या आहे आणि मला सरकार स्थापन करायचं आहे, मी त्याचा मुख्यमंत्री होणार आहे, मग त्याच्या आधी त्याची गटनेता वगैरे, विधिमंडळ नेता वगैरे अशी सगळी घोषणा झाली आणि मग त्यानंतर तो राज्यपालांकडे गेला. आता राज्यपालांकडे जेव्हा गेला, राज्यपाल कोण तर साधारणतः माझ्या मते राजेंद्र अर्लेकर हे तमिळनाडूचे राज्यपाल आहेत. त्यांच्याकडे गेल्यानंतर तो म्हणला की माझ्याकडे आज मी सर्वाधिक मोठा पक्ष आहे, 108 जागा माझ्या बरोबर आहेत. आणि त्याचबरोबर या मधल्या 2 दिवसांमध्ये ज्या घडामोडी घडल्या त्याच्यामध्ये डीएमके बरोबरची काँग्रेस होती अलायन्समध्ये, प्री अलायन्समध्ये, तर त्या काँग्रेसनी काय केलं, काँग्रेसनी थलपतीला म्हणजे टीव्हीकेला आपलं समर्थन दिलं. 5 आमदारांचं समर्थन आमचं टीव्हीकेला आहे असं काँग्रेसनी सांगितलं. आता याच्यातनं अनेक गोष्टी निर्माण होतात. एक तर म्हणजे काँग्रेसनी डीएमके मधनं काँग्रेस बाहेर पडलं का, त्यांचं अलायन्स तुटलं का वगैरे वगैरे, आपण त्याच्यावर येऊच नंतर. पण काँग्रेसनी समर्थन दिलं किंवा काँग्रेसनी पाठिंबा दिला की आम्ही टीव्हीके बरोबर आहोत, आम्ही थलपती बरोबर आहोत. म्हणजे याचा अर्थ झाला काय की 108 स्वतःचे निवडून आलेले उमेदवार आणि प्लस काँग्रेसचे 5 म्हणजे झाले एकूण 113ची संख्या झाली. आता जर तमिळनाडूमध्ये आपल्याला सरकार स्थापन करायचं असेल तर त्याची मॅजिक फिगर आहे ती 118 आहे. म्हणजे काही झालं तरी कुणालाही, ज्याला कुणाला सत्ता स्थापन करायची त्याला 118ची संख्या, आपल्या आमदारांची संख्या त्याला दाखवावी लागणार आहे. पण आता थलपतीकडे कसं आहे की थलपतीकडे स्वतःकडे 108 आहेत. आता 108 सुद्धा त्यातली 1 जागा कमी होणार. ती का होणार तर थलपती 2 जागेंवरनं उभा राहिला होता आणि त्या दोन्ही जागेंवरनं तो निवडून आला.
पण मग आता त्याला कुठली तरी एकच जागा स्वतःकडे ठेवावी लागणार आहे, दुसरी जागा ही नंतर मग पोटनिवडणूक घेऊन भरली जाईल. पण त्या हिशोबाने जर बघायला गेलं तर मग त्याच्याकडे संख्या होते 107 आणि हे +5 म्हणजे झाले 112. आता 112चं तो समर्थन घेऊन म्हणजे पत्र घेऊन तो राज्यपालांकडे गेला, आर्लेकरांकडे गेला. तेव्हा आर्लेकर त्याला म्हणले, अरे बाबा, एकूण मॅजिक फिगर जर तुला सत्ता स्थापन करायची असेल तर त्यासाठी तुला 118 ही संख्या जमवावी लागणार आहे. तुझ्याकडे आता फक्त 112 आहेत, म्हणजे साधारणतः अजून तुला 5 ते 6 आमदारांची संख्या कमी पडतीये. तर त्यामुळे त्या 6 आमदारांची संख्या जोपर्यंत तुझ्याकडे येत नाही तोपर्यंत तू सरकार स्थापनेचा दावा करू शकत नाहीये आणि मी तुला त्या पद्धतीने सरकार स्थापन करण्याची परवानगी देऊ शकत नाही. एक लक्षात घ्या, इथे विजय थलपतीला खऱ्या अर्थाने समजलं, सिनेमांमधनं काम करणं, सिनेमांमधनं एखादी भूमिका साकारणं, आपण गरिबाचे मसिया आहोत, आपण एखाद्या एखाद्या सरकारच्या विरोधामध्ये आपण आवाज उठवतो, अन्यायाच्या विरोधात आवाज उठवतो, हे सगळं सिनेमांमध्ये खूप छान असतं, ते खूप आपल्याला गुडी वाटतं. पण प्रत्यक्षातलं जेव्हा राजकारण आज विजय थलपती जवळनं बघतोय तेव्हा त्याला एक गोष्ट नक्की कळली असेल की बाबा रे, हे राजकारण लई वंगाळ आहे. का? एक लक्षात घ्या, आज विजय थलपती सर्वात मोठा पक्ष आहे त्याचा, TVK 108 107 आमदार निवडून आलेले आहेत त्याच्या पक्षाचे, पण तरीही त्याला सत्ता स्थापन करता येत नाहीये. त्याला ना DMK समर्थन देत आहे, ना त्याला AIADMK समर्थन देत आहे. आणि आता तर खूप परमिटेशन्स कॉम्बिनेशन्स मधल्या 2 दिवसांमध्ये कालपासून आजपर्यंत देखील बदललेले आहेत. जेव्हा राज्यपालांकडे तो गेला तेव्हा राज्यपाल त्याला म्हणाले, विजय थलपतीला, की एक काम करू बा, की मी तुम्हाला 48 तास देतो. आता ही गोष्ट कालची आहे. 48 तास देतो, या 48 तासामध्ये 118 लोकांचं तुला समर्थन आहे असं तू पत्र घेऊन ये. त्या 18 लोकांच्या सह्या असतील, ते 18 लोकांचं समर्थन असेल आणि ते असेल की मग सरकार स्थापनेच्या दृष्टीनं आम्ही परवानगी देऊ शकतो. पण आता गंमत अशी आहे की काँग्रेसने 5 आपल्या आमदारांचं समर्थन दिलंय. बरं, ते देत असताना काँग्रेसनं सुद्धा अनेक अटी टाकलेल्या. त्यातली प्रामुख्याने अट म्हणजे एकतर आम्ही 5 लोकांचं समर्थन तुला देतोय, त्यामुळे सत्तेमध्ये आम्हाला वाटा पाहिजे, आम्हाला काही मंत्रीपद पाहिजे. मग काय 1 असेल 2 असेल जे काही आहे. पण त्याचबरोबर काही अटी अशा आहेत की भाजपचं, त्या अटींमध्ये भाजपचा हस्तक्षेप आम्हाला नको. एक. दुसरं, भाजपचा पाठिंबा कुठल्याही परिस्थितीत तुम्ही घ्यायचा नाही, हे काँग्रेसने स्पष्ट केलेलं आहे. आता याही पूर्वी थलपतींनी हे स्पष्ट केलेलं आहे की मला कोणाच्या पक्षात जायचं नाही, मला भाजपचा पाठिंबा नकोय वगैरे, हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. आणि ते काही TVKला अमान्य आहे असंही नाहीये. त्यामुळे काँग्रेसच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत किंवा शर्ती ज्या आहेत, अटी ज्या आहेत, त्या TVKने मान्य केलेल्या आहेत. आता हे जरी झालं तरी त्यांच्याकडे मॅजिक फिगर नाही ना, म्हणजे 118ची संख्या नाहीच झालेली. त्यामुळे मग आता काय करता येईल? बरं, एकीकडे काँग्रेसनी डायरेक्टली हे समर्थन दिल्यामुळे द्रमुक पक्ष जो आहे स्टॅलिन यांचा, त्यामुळे स्टॅलिन नाराज झालेले की काँग्रेसने हा दगाफटका केलेला आहे, काँग्रेसने आपल्या पाठीत खंजीर खुपसलाय. म्हणजे आपली प्री अलायन्स असताना काँग्रेसने आपल्याला न सांगता डायरेक्ट थलपतीला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे आता एकीकडे स्टॅलिन नाराज आहे, दुसरीकडे AIADMK जो आहे तो यावर अजून कोणतीच भाष्य करत नाहीये. आता त्याच्यामध्ये एक आणखीन मेख अशी झाली होती की याच्यामध्ये भाजपने एक डाव असा खेळण्याचा प्रयत्न केला, तो सफल झाला नाहीये. तो खेळण्याचा प्रयत्न केला म्हणजे AIADMK मधले 35 आमदार, म्हणजे जवळपास 2/3 मेजॉरिटीचे आमदार हे TVKला समर्थन देतील अशा पद्धतीचा एक डाव खेळण्याचा प्रयत्न केला. पण हा डाव भाजप खेळतंय हे काँग्रेसच्या लक्षात आलं. त्यांनी ते तसं विजय थलपतीला सांगितलं आणि विजय थलपतीला सांगितल्यानंतर विजय थलपती सुद्धा सावध झाला. त्यामुळे त्या 35 आमदारांचा विषय मागे पडलाय. पण मग आता करायचं काय? आता काही इतर जे छोटे अजून 5-6, माझ्या मते किती पक्ष आहेत ते, एक 6-7 पक्ष जे आहेत, 7 छोटे पक्ष आहेत. या 7 छोट्या पक्षांचं आता समर्थन मिळवणं हे विजय थलपतीला करणं भाग आहे. आता त्याच्यामध्ये सुद्धा काहींकडे 1 संख्या आहे, काहींकडे 2 आहे. अशी 1-2ची जुळवाजुळव करत विजय थलपतीला 118ची संख्या गाठायची आहे. एक. आता दुसरं, आता तरी हे जे छोटे पक्ष आहेत हे वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहेत. ते आता काहीच बोलत नाहीयेत.
नेमकं काय घडामोड घडणार आहे याच्यामध्ये ते आहे. दुसरीकडे आजच अशी बातमी येते की डीएमके आणि अण्णा द्रमुक म्हणजे डीएमके आणि एआयडीएमके असे मिळून एकत्र येऊन सत्ता स्थापन आपण करू शकतो का याचाही विचार करताय. आता हे सगळं झालं पक्षीय पातळीवर, पण मग आता राज्यपाल जे आहेत राजेंद्र अर्लेकर त्यांच्या समोर काय पर्याय असतात त्याचाही आपण थोडासा विचार करूया. एक लक्षात घ्या, राज्यपालांच्या समोर जे पर्याय आहेत ते 3 पर्याय आहेत. त्यातला एक पर्याय आहे ते म्हणजे प्री अलायन्स मध्ये जे पक्ष लढलेले आहेत त्यांना ते बोलवतात आणि त्यांना सांगतात की तुमच्याकडे तेवढं संख्याबळ आहे का. आता प्री अलायन्स मध्ये कोण लढलंय तर डीएमके आणि काँग्रेस, त्यांच्याकडे संख्याबळ आहे का तर नाही, कारण डीएमके कडे 59 आहेत आणि काँग्रेसकडे 5 आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे तर नाहीच आहे. एआयडीएमके कडे आहे का नाही, कारण त्यांची फक्त 47 आमदार निवडून आलेले, उमेदवार निवडून आलेले. बीजेपीचा 1 उमेदवार निवडून आलाय. म्हणजे जी प्री अलायन्स एआयडीएमके आणि बीजेपी मध्ये होती त्यांच्याकडेही तेवढं पुरेसं संख्याबळ नाही आहे. मग आता 108 संख्याबळ असणारा टीव्हीके पक्ष आहे, पण तो 118ची फिगर तर गाठू शकत नाहीये आणि जोपर्यंत 118ची फिगर गाठता येत नाही तोपर्यंत सत्ता स्थापन करता येत नाही. आता या केसमध्ये आणखीन पुढचा पर्याय राज्यपालांच्याकडे काय असू शकतो. आता धड ना प्री अलायन्स करणारे पक्ष जर सत्ता स्थापन करू शकत नसतील, जो सर्वाधिक उमेदवार निवडून आलेला जो पक्ष आहे त्याच्याकडे जरी पुरेशी संख्या नसेल तर तिसरा पर्याय हा राज्यपालांकडे हा असू शकतो की राज्यपाल त्यांना काही मुदत देऊ शकतात. म्हणजे आता तुम्ही सत्ता स्थापन करू शकता, पण तुम्हाला एक मुदत दिली जाते. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की 2014 मध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशाच पद्धतीची स्थिती झालेली होती की शिवसेना आणि भाजप म्हणजे त्यावेळेला सगळेच पक्ष स्वतंत्र लढले होते, पण कायमच शिवसेना आणि भाजप हे युतीमध्ये होते. त्यामुळे त्यावेळेला भाजपनी माझ्या मते, माझं जर समजा चुकत नसेल तर 103 का 104 जागा भाजपनी जिंकल्या होत्या, पण त्यांच्याकडे मॅजिक फिगर नव्हती. शिवसेना काही त्यांच्याबरोबर तेव्हा नव्हती, कारण ती स्वतंत्र लढलेली होती. निकाल लागताच क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसनं शरद पवारांनी हे जाहीर केलं की आम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा देतोय, आणि तसा तो दिला आणि मग भाजपचं सरकार आलं. ते 3 महिने चाललं शरद पवारांच्या पाठिंब्यावर, आणि मग नंतर आपल्याला माहिती आहे की पुढे मग पुन्हा शिवसेना आली आणि शिवसेना आणि मग भाजपचं सत्ता ही एकत्रितरित्या पुढची मग 5 वर्ष चालली. त्याप्रमाणे आता टीव्हीकेला हे सांगितलं जाऊ शकतं की तुम्ही काही समर्थन जर तुम्हाला कोणाचं मिळत असेल बाहेरून तसं तुम्ही मिळवा, किंवा आता तुम्ही लार्जेस्ट पार्टी आहात, तुमच्याबरोबर काँग्रेस सुद्धा आहे, आम्ही आता तुम्हाला सत्ता स्थापन करण्याची परवानगी देऊ शकतो, पण तुम्हाला एक मुदत असेल, मग ती 2 महिन्याची असेल, 3 महिन्याची असेल, जी काही आहे, मग त्या मुदतीमध्ये पुन्हा एकदा फ्लोअरवर येऊन तुम्हाला 118चं संख्याबळ हे तुमच्याकडे आहे हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल. जर ते सिद्ध झालं तर मग विजय थलपतीचा जो पक्ष आहे त्याची जी सत्ता आहे ती पुढे कंटिन्यू होऊ शकते. पण ते जर सिद्ध नाही झालं तर त्यांचं सरकार पडू शकतं. अशा पद्धतीची स्थिती आता निर्माण झालेली आहे. त्यामुळे म्हणजे हा व्हिडिओ मी याच्यासाठी करतोय की विजय थलपती ज्यांनी एक चांगलं विजन घेऊन तो तमिळनाडूमध्ये लढला, तो आज सर्वाधिक जागांवर निवडूनही आलेला आहे त्याचा पक्ष, पण आज विजय थलपतीला याची जाणीव होत असेल की राजकारण काय असतं. हे जे सगळे बसलेले आहेत हे समोर कशा पद्धतीने आपल्याला जसं वाटतं की खूप सहज साधं सोपं आपल्याला लोक समर्थन देतील, आपण दक्षिणेकडचे स्टार आहोत आणि आपल्या बोलण्याला ते किंमत येतं, तसं नाही आहे. आज राजकारण याच्या पार पलीकडच्या वळणावर गेलंय. आज इथे ना तत्व राहिली आहेत ना निष्ठा राहिलाय, आज स्वार्थ आहे. तो स्वार्थ जर साध्य होत असेल तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तो स्वार्थ जर साध्य होत नसेल तर तुम्ही तुमचं बघून घ्या. अशा पद्धतीची स्थिती आत्ताच्या राजकारणामध्ये आहे. आज खरं तर विजय थलपतीनं मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा सोहळा देखील आज त्याची तयारी सुद्धा सुरू केली होती, पण राज्यपालांकडनं जेव्हा त्याला ती मुदत मिळाली 48 तासांची, ती आज रात्री संपतीये. एकीकडे थलपतीचे सगळे प्रयत्न चालू आहेत जुळवाजुळवीचे. आता असं कळतंय की उद्या त्याचा शपथविधी होणार आहे. उद्या जर का शपथविधी झाला, तो होत असताना त्याच्याकडे 118ची मॅजिक फिगर जी गाठायची तेवढं संख्याबळ त्याच्याकडे पुरेसं होतंय का हे बघावं लागेल. का
त्याला राज्यपालांकडनं काही मुदत दिली जाऊ शकते आणि मग त्यांचं सरकार स्थापन होऊ शकतं आणि हा विजय थलपती मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतो. पण मग पुढे जाऊन ती अग्निपरीक्षा त्याला पुन्हा द्यावीच लागणार आहे. असं सगळं चित्र आता तामिळनाडूमध्ये. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.